Preview. लक्षात येत नाही, पण परंतु मोठा भाव म्हणून जी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं या नियोजन समितीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करू. खऱ्या अर्थाने जो संदेश जाईल तो महाराष्ट्रावर अतिशय चांगल्या पद्धतीचा संदेश जातो. आप छोटा भाई आहे, तुम्ही छोटा भाऊ आहे, तरी तुमचा विरोध काय आहे? विरोध वर्गीकरणाला याच्यासाठी आहे. आत्ताच आनंदराज साहेबांनी सांगितलं, जर ह्याच्या कड्या जोडलेल्या आहेत 59 जातीचं जे म्हणजे हे झालेले 59 जाती एसीमध्ये आहेत आणि त्या जे एक एक कडी जर निकळत गेली तर ऑलरेडी ह्याचं नुकसान होणार आहे. ह्याचा जो लाभ आहे तो कोणालाच मिळणार नाही आणि म्हणूनसाठी आपण एकत्रित राहणं गरजेचं आहे. पण हे मनोवाद्यांना ते पचत नाही आहे, पटत नाही आहे, म्हणून त्यांनी एक एक कडी ढिल्ली करण्याचं काम हे चालवलेलं आहे. अबकड वर्गीकरण हे म्हणजे त्या पंजाब राज्यामध्ये एका सिंगनी अबकड वर्गीकरणाचा हेतू अंमलात आणलेला होता. त्याची मागणी केली होती न्यायालयामध्ये. त्याचं आणि महाराष्ट्र सरकारशी याचं काही घेणं देणं नाही आहे. पण जे मनुवादी आहेत, RSS प्रणालीमध्ये जे काम करतायत, जे मातंग समाजाचे आमचे बांधव आहेत, ते निष्ठुर दर्जाचे नाही, म्हणजे एकदम कमी पातळीचे आहेत, खालच्या पातळीचे आहेत. ते फक्त झाडू बनवण्यामध्ये स्वतःचा स्वाभिमान जपतात आणि सकाळी उठल्या पाटील आमचं तोंड बघतो, ह्या अशा जे वक्तव्य आहेत हे फार चुकीचं आहे, घनिष्ठ आहे. यांनी शिक्षणाचं म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं आहे, तुम्ही एक भाकर खायची तर अर्धी खा, पण शिक्षणाच्या जोतात या आणि शिक्षणाच्या जोतात जर आलो तरच आपला देश, आपला भारत हा सुजलाम सुफलाम होईल आणि तरच ह्याला एक चांगल्या प्रकारचं महत्त्व निर्माण होईल. पण असं न करता हे अबकड वर्गीकरण जे आहे ते एकदम खालच्या पातळीचं आहे. हे RSS प्रणालीचं धोरण आहे असं मी तर जाहीरपणे मान्य करतो. सर, जय भीम, जय संविधान. आप इसको लेकर विरोध क्यों कर रहे हैं? आज सरसेनानी आनंदराज जी आंबेडकर इनकी नेतृत्व में इधर पूना में जो अबकड आरक्षण वर्गीकरण का जो विरोध उसके ऊपर जो महामोर्चा हुआ है, उसमें हम पुणे जिला के सब पदाधिकारी से सवाल करना चाहता हूँ कि उनको ये 13% में से कब आप कौन से इसमें शासकीय नौकरी में रहे हो या कौन से भी पुणे जिले से आए हुए कार्यकर्ता पर इसलिए उतरे कि 59 जाति आरक्षण में जो बाबा साहब आम्बेडकर ने उनके विचारों ने जो बांधी है और उनको तोड़ने का काम एक समाज कर रहा है. अगर बाबा साहब की दृष्टि जी तो ये संविधान में अगर उन्होंने सबको एक 59 जाति को एक 13% आरक्षण में बांधा था तो उसको तोड़ने की क्या जरूरत है? और 59 जातियों में से अगर एक जात अपना अलग हक मांगती है तो मैं ये जातिवाद सुविधा में उनको लाभ नहीं मिला है, ऐसे एक आप कारण बताए. वो समाज मातंग समाज के नेता है, उनका आरोप है कि ये डबल आरक्षण ले रहे हैं. एक विशिष्ट समाज जो है बौद्ध समाज, एक तो बौद्ध समाज की कैटेगरी से भी ले रहे हैं और दूसरी बात वो शेड्यूल कास्ट का भी रिजर्वेशन ले रहे हैं. इसका लिए ये डबल बेनिफिशियरी है. इसका हमें इसके अमल में होगा. बाबा साहेब के विचारों पर जो समाज चल रहा है वो आगे बढ़ रहा है और जो समाज अगर हिंदुत्ववादी जो संगठन है उनके कनेक्टिविटी में रह के वो उनका जो समाज को अधोगति में लेके जा रहे हैं वो तो समाज और अधोगति में जाएगा. ये उसकी मेन वजह है कि वो शिक्षित नहीं हो रहे. आरक्षण तो सबको बराबर है लेकिन वो उसका लाभ नहीं ले रहे. यही कारण से हम सब अबकड़ जो कर रहे हैं, मांग कर रहे हैं, उनके अभी खिलाफ हम सब उतरे. जिस तरह से महाराष्ट्र सरकार पर लगातार दबाव बन रहा है, आपको लगता है कि ये रोल बैक होगा? हाँ, 100% हो जाएगा. क्योंकि जब समाज, आप जंतर मंतर का आप आंदोलन देखिए, एक नेशनल लेवल पे एक आंदोलन हुआ कि अपने कुछ छात्राओं की मौत हो गई, उसमें कुछ सुसाइड कर लिया कि अगर उनका अधिकार, उनका जो कुछ नीट का पेपर लीक हुआ था और उसके बाद वो लोगों ने डिप्रेशन में आके सुसाइड किया. उसके ऊपर भारत देश में एक ऐसी उम्र की लाट भर गई कि सब लोग उसके विरोध में अपने देश में
सब जंतर मंतर पे उतर गए। ऐसा ही एक आंदोलन यही एक आंदोलन है और पूरे महाराष्ट्र में आंदोलन चल रहा है। सरकार को पीछे हटना पड़ेगा, ये अभी अपने मीडिया के माध्यम से ग्वाही दे रहा हूँ। और हमारे साथ बाकी का जमातीचे आरक्षण हे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे 59 जातींना, आणि ह्या 59 जातीचं वर्गीकरण करून आमच्यातच मतभेद निर्माण करण्याचं हे या BJP सरकारचा डाव आहे, आणि ह्या डाव असल्यामुळं हा आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे, आणि ह्या उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे। आणि आमच्या या ज्या 59 जाती आहेत आम्ही सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहे, आणि हे जर उपवर्गीकरण झालं तर आमच्यात सगळ्या 59 जातीत मतभेद होतील। तरी हे सरकारने हा उपवर्गीकरणाचा विषय थांबवावा, यासाठी आम्ही जो हा विराट मोर्चा काढलेला आहे ह्याची दक्षता या सरकारने घेतली पाहिजे व हे उपवर्गीकरण थांबवलं पाहिजे।